नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। जगभरामध्ये सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्ह्यातील मेंढपाळ कशा पद्धतीने जगत आहेत, त्यांच्या पोटाला कुलूप लागलं आहे का किंवा सरकार त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवत आहे का, त्यांच्या काय समस्या आहेत, काय त्यांच्या व्यथा आहेत, हे जाणून घेऊयात मॅक्स महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। सौरभ भटकर मेंढपाळ पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरातील मेंढपाळांसाठी काम करतो। आपण सर्वांना माहिती आहे की जगभरामध्ये कोविड-19ने थैमान घातलेले असून संपूर्ण जग लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये आलेले आहे आणि या सर्वांमध्ये सर्वात जास्त पिचला जाणारा घटक हा गरीब असतो, शेतमजूर असतो, कष्टकरी असतो आणि त्यातलाच एक घटक म्हणून मेंढपाळ सुद्धा आहे जो या लॉकडाऊनच्या गंभीर परिणामांना सामोरे जात आहे। तर हे गंभीर परिणाम कुठले आहेत, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मेंढपाळांच्या संदर्भात आहे की त्यांची विक्री होत नाही आहे। त्यांचं संपूर्ण अर्थकारण हे मेंढरांच्या विक्रीवरती असतं। दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मेंढरांची विक्री होत असते मान्सूनच्या पाऊस येण्याच्या पूर्वी। ती तशी नाही झाली तर मान्सूनच्या पावसामुळे ती मेंढरं मृत पावतात आणि त्यानंतर त्यांचं वर्षभराचं जे काय अर्थकारणाचं चक्र असतं ते ठप्प होतं। त्यामुळे माझी सरकारला मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून विनंती आहे की पहिल्यांदा महामंडळाच्या माध्यमातून किंवा मिलिटरी कॅम्पला लागणारं जे मटण आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी धनगर मेंढपाळांकडनं मेंढर खरेदी विक्री करण्याचा थेट करार त्यांनी करायला पाहिजे। ही सगळ्यात पहिली मागणी। दुसरी मागणी आहे की त्यांनी मेंढरांचं लसीकरण तातडीने करायला पाहिजेत। हे लसीकरण झालं नाही तर कोविडच्या झपाट्यातून वाचलेले मेंढपाळ त्यानंतर जे मेंढरांवरती आजार येतील लसीकरण न झाल्यामुळे त्यात मात्र पूर्णपणे बर्बाद होऊन जातील, त्यांचं नुकसान प्रचंड प्रमाणात होईल, त्यांची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना परत आणणे गरजेचं आहे। मेंढपाळ जे स्थलांतरित इतरत्र गावात आहेत त्यांना त्यांच्या मूळ गावी परत येण्यासाठी सरकारने पासेस देऊन दक्षता समितीच्या माध्यमातून त्यांना वापस आणणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा मेंढपाळ त्या पावसाअभावी मेंढरासहित मृत पडेल। मी गोपाळ सुखदेव हटकर, मुक्काम पोस्ट हिवरखेड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। मी मेंढपाळ असून पिढ्यानपिढ्या आमचा मेंढपाळीचा व्यवसाय आहे आणि आता ह्या लॉकडाऊनपासून आमच्या अर्थकारणाला अत्यंत खीळ बसलेली आहे आणि त्यामध्ये जे आमचे जनावरं विक्रीचा जो सीझन असतो तो हा एक दीड महिन्यामध्येच असतो। ह्या 1-1.5 महिन्यामध्ये आमचे वर्षभराचं अर्थकारण आम्हाला लागतं त्याचं। तर तो व्यवसाय विक्रीचा वेळेस ठप्प झालेला आहे, कोण व्यापारी येत नाही। तर सरकारने कृपया करून मिलिटरीसारख्या किंवा मेंढी महामंडळ, विकास महामंडळांनी आमची जनावरं खरेदी करून त्यांचे मिलिटरीसारख्या किंवा इतर जाणाऱ्या संस्था आहेत त्यांना पुरवावेत, जेणेकरून आमच्या प्रत्येक वाड्यावरचे जनावरं विक्री होऊन प्रत्येकाचं अर्थकारण काही ना काही साधलं जाईल, एवढी विनंती कोविडच्या ह्या काळामध्ये सरकारने इतकी आमची करावी हीच विनंती आहे। चिंदाजी सुखदेव पारखे, राहणार हिवरखेड। आमचा मेंढपाळचा धंदा, पण आमचे सर्व लोक सगळ्या जंगलाने पसरले। आता टाईम होत आला, आम्हाला वापस यायच्या अडचणी ह्या लॉकडाऊनमुळं आम्हाला तकलीफ होऊ राहिली सर्वच लोकांना। लॉकडाऊनमुळं वापस यायचे आम्हाला लोक गावानं ह्याचे सामानाची अडचणी आणून राहिले। पुन्हा गावातून मेंढपाळवाल्याला येऊ देऊन नाही राहिले, ह्या अडचणी आमच्या चालू झाल्या। अमरावती, अकोला जिल्ह्यात तिकडे नागपूरपर्यंत हे जनावर आमचे पांगलाले होते इथले दिवस। आता वापस यायची आमची अडचण चालू झाली आणि ह्या विक्रीचं जे आमचा मेंढराचा धंदा होता विक्रीचा, हे मेंढपाळवाले जे जनावरं विकले गेले नाही त्याच्यामुळं पुढे आम्हाला अडचण यायची शक्यता वाटू राहिली। जे मेंढपाळ डोंगरदऱ्यांनी अनेक राज्य पार करून फिरत असतात आपल्या कुटुंबाचा व स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी, अशाच मेंढपाळांना कुठेतरी आता शासनाने मदत करावी अशी अपेक्षा हे मेंढपाळ या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येत आहेत। निखिल शहा, मॅक्स महाराष्ट्र, बुलढाणा।